नमस्कार भक्तगणो, श्री स्वामी समर्थ. भक्तगणो, आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून खरोखर मला तुम्हाला सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्याचा आनंद जो काय मिळतोय त्याचं मी वर्णन करू शकत नाही. त्या भक्तगणो, तुम्हा सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे गुरुदेव तुमच्यावरती असेच कायम मेहरबान राहोत ही स्वामी चरणी प्रार्थना. भक्तगण, आज मी असा एक गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांचा अभंग तुमच्या पुढ्यात घेऊन आलेलो आहे जो खरोखर आजच्या दिवशी ऐकण्यासारखा आहे. एकदा आपला गुरु आपल्यावरती मेहरबान असला ना, त्याची छत्रछाया आपल्यावरती असली का आपण इतके निर्धास्त राहतो. अर्थात आपले कर्म चांगलेच असतात, त्याशिवाय आपल्याला गुरुच लाभत नाही. तुमचे कर्म आणि तुमचे वर्तन जर बरोबर नसेल तर तुम्हाला आधी सांगितल्यानुसार पात्रताच नसते आपली महाराजांकडे जाण्याची, आणि गुरु तर आपल्याला कधीच जवळ करत नाही. त्यामुळे हे सगळं गुरुहित धरूनच मी सांगतोय, जेव्हा तुमचे गुरुदेव तुम्हाला सांभाळत असतात आणि तुम्हाला त्यांची जाण असते तेव्हा आपली एक मनस्थितीच अशी होते का आता मला कसलीच भय चिंता नाही. माझे गुरुदेव माझ्या बरोबर आहेत आणि माझे गुरुदेव असे तसे नाहीत बरं का, साक्षात परब्रह्म परमेश्वर आहेत. ते किती मोठे आहेत त्याचं सुद्धा आपण वर्णन करतो, कारण आपण ते अनुभवत असतो. कोणत्याही संकटाला तोंड देण्याचं आपल्यामध्ये धैर्य आलेलं असतं. आपण घाबरत नाही, कारण आपल्याला माहिती असतं आपल्याबरोबर सदोदित आपले गुरुदेव आहेत, ते आपल्याला कधीच एकटे सोडणार नाहीयेत. भक्तगणो, गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांनी त्यांचे गुरु, त्यांचे मायबाप श्री स्वामी समर्थ महाराज हे त्यांच्याबरोबर होते आणि म्हणूनच त्यांच्याकडून हा अभंग घडलेला आहे. या अभंगातून गुरुदेव आपल्याला इतके निर्धास्त दिसत आहे, कारण त्यांना माहिती आहे की त्यांचे गुरु, त्यांचे मायबाप स्वामी समर्थ महाराज हे त्यांना असे गुरु म्हणून लाभलेले, असे माय बाप म्हणून लाभलेले आहेत. आणि म्हणूनच भक्तगण, कधी त्यांना श्री गुरु स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ म्हटलेलं आहे, तर कधी माझा बाप म्हटलेला आहे. गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांनी स्वामींना आई सुद्धा म्हटलेलं आहे बरं का. कितीतरी अभंगांमध्ये महाराजांनी स्वामी महाराजांना आई म्हटलेलं आहे. आणि गुरुदेवांच्या बरोबर त्यांचे गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज मेहरबान होते. त्यांच्यावरती त्यांच्या गुरुदेवांचा, स्वामी महाराजांचा वर्दस्त होता, मग त्यांना कसलीच भय चिंता नव्हती. आणि हेच ते या अभंगातून सांगतायत. आज गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी आपण हा अभंग ऐकूया, त्याचं चिंतन करूया, त्याचं मनन करूया. आम्हा नाही आता काही भय चिंता, आम्हा नाही आता काही भय चिंता. स्वामी माझा पिता म्हणून या, स्वामी माझा पिता म्हणून या, म्हणून या. आम्हा नाही आता काही भय चिंता, आम्हा नाही आता काही भय चिंता. काळाचे हे पिळू धरुनिया कान, काळाचे हे पिळू धरुनिया कान. समर्थ निधान माझे असे, समर्थ निधान माझे असे, माझे असे. आम्हा नाही आता काही भय चिंता, आम्हा नाही आता काही भय चिंता. परब्रह्म हाची
स्वामीचा अवतार परब्रह्म हाची स्वामीचा अवतार परब्रह्म हाची स्वामीचा अवतार झाला हो उद्धार करावया झाला हो उद्धार करावया करावया आम्हा नाही आता काही भय चिंता आम्हा नाही आता काही भय चिंता स्वामी सुत म्हणे स्वामी सुत म्हणे स्वामी सुत म्हणे आ आ आ आ स्वामी सुत म्हणे आता काय चिंता स्वामी सुत म्हणे आता काय चिंता लढीवाळ पिता पुरवीतसे लढीवाळ पिता पुरवीतसे पुरवीतसे आम्हा नाही आता काही भय चिंता आम्हा नाही आता काही भय चिंता स्वामी माझा पिता म्हणोनिया स्वामी माझा पिता म्हणोनिया म्हणोनिया आम्हा नाही आता काही भय चिंता आम्हा नाही आता काही भय चिंता श्री स्वामी समर्थ गुरुदेव श्री स्वामी सुत महाराज की जय. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा मज ठेवावे भिकारी सुखे करीन चाकरी सुखे करीन चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा ऐसे करी दीनानाथा तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दासपद द्यावे दासपद मज द्यावे दासपद स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हेची दान सुत मागे हेची दान तुझ्या चरणी होऊलीन तुझ्या चरणी होऊलीन स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन
चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान